नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर असताना पालकमंत्र्यांसह महत्त्वाचे अधिकारी आणि पदाधिकारी अमेरिका दौऱ्यावर निघालेत। कुंभमेळ्यात केलेल्या कामाची कौतुकाची थाप पाठीवर मारून घेण्यासाठी ही सर्व मंडळी शनिवारी अमेरिकेला निघाली आहेत, शहरवासियांना वाऱ्यावर सोडून। कुंभमेळा संपला तरी कवित्व बाकी आहे। आयोजनाच्या कौतुकाची थाप पाठीवर पाडून घेण्यासाठी मनपा अधिकारी, जिल्हा प्रशासन, पोलीस अधिकारी अमेरिकेत निघाले। त्यांचं नेतृत्व करत आहे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन। नाशिकचे महापौर, उपमहापौर आणि आमदारही या दौऱ्यावर जाणार आहेत। एरवी या कौतुक सोहळ्यावर आक्षेप असायचं कारण नाही, पण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पाणीवाद पेटलाय आणि अशा परिस्थितीत नाशिकचे पालकमंत्री नाशिककर जनतेला वाऱ्यावर सोडून कौतुक सोहळ्यासाठी निघालेत। आम्ही खूप काही केलेले हे दाखवण्यासाठी आज ते अमेरिकेला जात आहे, परंतु खऱ्या अर्थाने ह्या शहरामध्ये भेडसवलेला पाण्याचा प्रश्न आणि तो प्रश्न एवढा गंभीर प्रश्न असताना परदेश दौऱ्यावर चाललेली अमेरिकेला अत्यंत ही दुर्दैवी गोष्ट आहे। हे सगळे अमेरिकेला चाललेत, त्यांचा अमेरिका दौरा हा काही टिपिकल शासकीय दौरा नाही, एक वेगळ्या प्रकारचा आहे, त्यामुळे त्याला हरकत घेण्याचा काही मुद्दा नाही आहे। परंतु त्यांचं जे काही टायमिंग आता नेमकं आलेलं आहे ते टायमिंग क्लॅश होणार आहे अशासाठी की जर का त्याच वेळेस पाणी सोडण्याचं निर्बंध आदेश जर देण्यात आले न्यायालयाकडनं, तर इथे जर का काही आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, काही अनावस्था प्रसंग ओढवला, तर त्याचे जे काही डिसिजन मेकर्स जे आहेत, ज्यांच्याकडे डिसिजन पॉवर आहेत किंवा जे डिसिजन मेकर्स आहेत ते नेमके इथे नसतील। अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MIT मीडिया लॅब या संस्थांकडून सत्कार होत आहे, त्यामुळे तो नाकारणं प्रशस्त वाटत नाही असं या वराडींचं म्हणणं आहे। तो एक सन्मान आहे की उत्तम कुंभमेळा करून दाखवल्याबद्दल तिथल्या युनिव्हर्सिटीने इथल्या मेयर, डेप्युटी मेयर, आयुक्त, कलेक्टर यांना बोलवलंय, तर तो सन्मान जर गेलो नाही तर नाकारल्यासारखं होईल, तेही बरोबर होणार नाही। परंतु तिथं गेलं म्हणून इथल्या प्रश्नावर लक्ष नाही असं नाही। आजकाल इंटरनेट आहे, दूरभाष आहे, सर्व आहे, मोबाईल आहे, त्यामुळे मला नाही वाटत त्याच्यात काही फरक नाही। मराठवाड्याला पाणी देण्याच्या मुद्द्यावरून नाशिकच्या नेत्यांना कोर्टात जाण्याची जाग उशिराच आली। कोर्टाच्या निर्णयानुसार पाणी सोडण्याबाबतचा निर्णय केव्हाही घेतला जाऊ शकतो, त्यामुळे नाशिककरांच्या हातचं पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे। अशावेळी निर्णय घेणारे महत्त्वाचे लोकच गायब असतील तर दुसऱ्या फळीतल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकून जाणं योग्य ठरतं का, हा सवाल उपस्थित होतोय। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।